उमेदवारी अर्ज भरल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। राज्यसभेवर रामदास आठवले जातील। अर्ज भरल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। बाहेर आलेले आहेत सगळ्या आपल्या महायुतीच्या नेत्यांसह आणि समर्थकांसह रामदास आठवले। दृश्य आपण पाहतोय। अर्ज दाखल केल्यानंतर रामदास आठवले आता विधान भवनाच्या पायऱ्यांवर आपल्याला पाहता येत आहेत। रामदास आठवले यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिलेली आहे। राज्यसभेसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। जोरदार घोषणाबाजी त्यांच्या समर्थकांनी या ठिकाणी केलेली आहे। भाजपकडून 4 नावं समोर आली। काल अधिकृतपणे ती नावं जाहीर करण्यात आली आणि त्यात रामदास आठवले यांचं नाव होतं। आता त्यांचा अर्ज दाखल झालाय। विनोद तावडे, रामराव वडकुटे आणि माया इवनाते या इतर तिघांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नाने, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने, अमित शहा यांच्या प्रयत्नाने मला राज्यसभा मिळालेली आहे। रिपब्लिकन पक्षाला तिसऱ्या वेळेला राज्यसभा मिळालेली आहे। कदाचित ती पहिलीच वेळ असेल म्हणजे आरपीआयला तिसऱ्या वेळेला देण्याची। त्यामुळं मी आणि माझी सगळी जनता खुश आहे आणि लोकांना वाटत होतं माझ्यावर अन्याय होतोय की काय, पण माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने मला मिळालेली आहे। चला, बरेचसे दिग्गज रेसमध्ये होते पण तुमचं नाव त्या ठिकाणी घेतलं। हा, तरी नाही रेसमध्ये काय होते, कायम तुमच्या कविता अनेकांना भावतात। यावेळेला अन्याय झालेला आणि एक स्थान मिळालं काय?